हा दंगा झाल्यानंतर नागपुरात जो कर्फ्यू लागला आहे आणि मला वाटतं जवळपास 6-7 दिवसापासून बाजारपेठा बंद आहे, लोकांचं करोडो रुपयाचं नुकसान होत आहे। समोर सण आहे, ईद आहे, गुढीपाडवा आहे आणि नागपूर शहरात दोन्ही समाज एकमेकाच्या सणामध्ये शरीक होतात आणि चांगल्या रीतीनं तो सण मनवतात। तर यातून मुक्तता करायला पाहिजे। टेन्शन क्रिएट करून पुन्हा तणाव निर्माण करून हे बाजारपेठा बंद झाले आहे। म्हणून आम्ही पोलीस आयुक्तांना विनंती केली की आपण लवकरात लवकर निर्णय घ्या, सणासुदीच्या दिवसांवर या बाजारपेठा सुरू कराव्या आणि जे दंगेखोर असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी दोन्ही पक्षाचे। परंतु ही सुरुवात कुठून झाली? सुरुवात जिथे झाली त्या घटनेची शहनिशा व्हायला पाहिजे। कोणी म्हणतं की चादर नव्हती, कोणी म्हणतं होतं, सीसीटीव्ही फुटेज आहे, जे म्हणतात नाही आहे त्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासा, जे म्हणतात आहे त्यांची सीसीटीव्ही फुटेज तपासा आणि त्यानुसार तुम्ही कारवाई करा। कारण की नागपूर शहरात दंगल घडणं हे अशोभनीय कृत्य आहे। याला जबाबदार कोण आहे दोन्ही प्रकरणामध्ये? म्हणजे त्यांनी दंगा करून गाड्या फोडल्या त्यांचे सुद्धा आणि ज्यांनी हे घडवलं त्यांचं सुद्धा। दोन्ही पक्षांना तुम्ही कारवाई करावी आणि नागपुरात पुन्हा शांतता येईल अशी नांदी द्यावी, बाजारपेठा सुरळीत करावा। आम्ही मागणी केली की आपण सर्व धर्माची शांतता कमिटी बनवा, त्या भागांमध्ये की सर्व धर्माचे सामाजिक लोक त्यामध्ये समाविष्ट लोकांना आव्हान करतील आणि अशा घटना घडू नये। आणि असे जर दहशतवाद करणारे, चिथावणी देणारे लोक असतील त्या लोकांना समाजापासून दूर ठेवण्याचं काम करावं अशीच मागणी आम्ही पोलीस आयुक्तांना केली आहे।